नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, एरिया म्हणजेच क्षेत्रफळ यावरील उदाहरणं सर्वात स्पर्धा परीक्षांना विचारले जातात. आज आपण NMMS आणि MTSसाठी हा घटक अभ्यासत आहोत. याचाच उपयोग तुम्हाला 8वी स्कॉलरशिपलाही होणार आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षांना होणार आहे. इथे जे सूत्र दिलेले आहेत ते आधी नीट अभ्यासून घ्या आणि मग त्यावरील आपण सराव संच सोडवणार आहोत. आपण एरिया म्हणजे क्षेत्रफळ बघत आहोत. नमुना उदाहरणं आणि सराव संच 15 यामधील प्रश्न. आता तुम्ही म्हणाल मॅडम तिथे नमुना प्रश्न उदाहरणं सोडवून दिलेले आहेत, मग तुम्ही पुन्हा ते सोडवून द्यायचा काय अर्थ? तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ते सोडवून दिलेले असतात, पण कुठून कोणत्या व्हॅल्यू कशा घेतल्या, काय घेतलं हे कळत नाही. परंतु आपण 8वीला जे विद्यार्थी आहेत पण ते NMMS ला बसले नाही आहेत, परंतु स्कॉलरशिपला बसलेले आहेत, त्यांच्यासाठी हे जरी 4-5 उदाहरणं जे आहेत जे सॉल्व्ह करून दिलेले आहेत ते त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर होईल. त्याचबरोबर आपल्या ज्या दुसऱ्या स्पर्धा परीक्षांना बसणारे मित्र आहेत त्यांना सुद्धा भूमिती थोडं कठीण जातं, तर त्यांना सुद्धा या उदाहरणांचा उपयोग होईल. आणि बऱ्याच वेळेला आपण तर काय करतो माहिती का, की नमुना उदाहरणं दिलेली आहेत ते सोडून आपण ते बघतच नाहीत, ते सोडून देतो आणि आपण सरळ स्वाध्यायाला किंवा एक्सरसाइजला सुरुवात करतो. परंतु त्यामधील सुद्धा उदाहरणं काही महत्वाची असतात आणि त्यातून सुद्धा काही वेळेला प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. म्हणून आपण ते 5 उदाहरणं सुद्धा आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर सराव संच आपण सुरुवात करणार आहोत. चला तर मग आपण पहिला प्रश्न लगेच बघूया. पहिला प्रश्न आहे, जर वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघ समान असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता आपल्याला एरिया ऑफ सर्कल आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल हे इक्वल दिलेले आहेत आणि आपल्याला काय विचारलंय, रेडियस काढायची आहे. तर यामध्ये पहा, हे सर्कल दिलेलं आहे आणि या सर्कलमध्ये हे सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये सेंटर O म्हणजेच केंद्रबिंदू O दिलेला आहे आणि OA ही काय आली, त्रिज्या दिलेली आहे म्हणजेच रेडियस आहे. तर आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल किंवा नसेल तरी पण मी सांगते, आपण सर्कम्फरन्स म्हणजे परिघ म्हणजे वर्तुळाचा परिघ म्हणजेच इथून एवढी या जर आपण हे वर्तुळ तोडलं आणि सरळ जर रेष केली तर इथून तर पूर्ण इथपर्यंतची त्या वर्तुळ बनवण्यासाठी जी तार लागत असेल त्याची लांबी म्हणजे आपण परिघ असतो. आणि क्षेत्रफळ म्हणजे हे आतील जो भाग असतो ते किती आहे क्षेत्र, म्हणून आपण त्याला क्षेत्रफळ म्हणत असतो. तर इथे क्षेत्रफळ बरोबर परिघ हे समान दिलेलं आहे, म्हणून क्षेत्रफळ बरोबर परिघ दिलेलं आहे. आता क्षेत्रफळाचं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र म्हणजे एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर आणि परिघ म्हणजेच सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. याप्रमाणे हे सूत्र आहे. तर इथे पहा, यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजेच जर आपण याची मांडणी करून घेतली म्हणजेच इथे पाय आर स्क्वेअर आणि हा पाय आर आपण या बाजूला इथे 2 शिल्लक राहिला आणि याचा गुणाकार व्यस्त इथे पाय आर केला तर हा पाय कट होईल, हिच्यातून एक आर कट होईल, म्हणजे हा आर कट झाल्यावर इथे एक आर कट होईल, म्हणजेच शिल्लक काय राहिला, आर बरोबर 2 म्हणजे त्रिज्या बरोबर 2. हेच आपलं उत्तर आहे. याप्रमाणे काढायचं होतं आणि तो आहे पर्याय क्रमांक 4 वर, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय 4 बरोबर. याप्रमाणे करायचं होतं. हे लक्षात आलं का तुम्हाला? इथे आर स्क्वेअर म्हणजेच काय, आर इंटू आर आणि त्याला छेदस्थानी आर आहे म्हणजे हा आर एक गेला तर शिल्लक आर राहतो आणि इज इक्वल टू 2 आहे, म्हणून हे उत्तर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न लगेच बघूया. पुढील प्रश्न आहे, जर चौरस ABCD च्या बाजू AB आणि BC चे मध्यबिंदू P व Q आहेत, जर चौरसाचे क्षेत्रफळ 4 चौसेमी असेल तर त्रिकोण DPQ चे क्षेत्रफळ किती? याप्रमाणे मी आकृती काढून घेतली. चौरस ABCD काढला आणि आपल्याला बाजू AB चा मध्यबिंदू P आहे
आणि बीसीचा मध्यबिंदू क्यू आहे आणि त्यावरून आपण त्रिकोण काढला आहे DPQ याप्रमाणे. तर आपल्याला या DPQचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग याआधी आपल्याला काय करावं लागेल, तर चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 4 चौरस सेंटीमीटर. आता चौरसाच्या क्षेत्रफळावरून आपल्याला चौरसाची बाजू मिळते आणि त्यानंतर आपल्याला चौरसाच्या बाजूवरून आपल्याला पुढे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येतं. आता त्रिकोण किती तयार झाले आपल्याला, हा 1, हा 2, हा 3 आणि 4 असे एकूण 4 त्रिकोण तयार झाले. परंतु आपल्याला चौथ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे, म्हणून आपल्याला बाजूच्या 3 त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत, तर चौरसाची बाजू काढून घेणार. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा साइड स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर. मग आता इथे आपल्याला क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, 4 दिलेलं आहे. म्हणजेच इथे काय दिलेलं आहे, बाजूचा वर्ग, म्हणून बाजू बरोबर वर्गमुळामध्ये 4 म्हणजेच इथे 2 आलं, हे 2 सेमी. आता हे 2 सेंटीमीटर मिळाल्यानंतर आपल्याला बाजू इथे ही 2 आली, ही 2 आली. आता इथे मध्यबिंदू दिलाय, ही पण 2 आली, म्हणजेच ही 1 सेंटीमीटर आली, ही 1 आली, ही 1 आली आणि ही 1 आली. यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर त्रिकोण, आणि हा काटकोन त्रिकोण झाला. आता आपल्याला 1 नंबरच्या त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ काढायचं झालं, म्हणजेच त्रिकोण APDचं, तर हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणजेच राईट अँगल ट्रँगल आहे. तर राईट अँगल ट्रँगलचा एरिया काढायचा असेल तर कसा काढणार आपण, 1/2 बेस इंटू हाईट. आता हा जर बेस झाला तर ही हाईट होते. यावरून आपल्याला याचं क्षेत्रफळ मिळेल. तसंच आपल्याला 2 आणि 3 नंबरचं एक क्षेत्रफळ काढायचं आहे आणि या तिघांची बेरीज करायची आहे आणि ती चौरसाच्या क्षेत्रफळामधून वजा करायची आहे. आता चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला किती दिलेलं आहे, तर यामध्ये आपल्याला काढायचं आहे त्रिकोण DPQ चे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा त्रिकोण APD चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण PBQ चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण QCD चे क्षेत्रफळ. याप्रमाणे आपल्याला मांडणी करावी लागणार आहे. आता आपण जर त्याच्यामध्ये आपण किमती भरल्या तर पहा, आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 4 चौरस सेंटीमीटर दिलेलं आहे, मायनस आता या त्रिकोणाची 1/2 गुणिले पाया आपल्याला 1 दिलेला आहे, बेस इंटू हाईट, प्लस याचं पुन्हा बेस इंटू हाईट आणि पुन्हा तिसऱ्याचं 1/2 बेस इंटू हाईट, म्हणजेच पाया गुणिले उंची. तर 4 वजा इथे आपल्याला 1/2 गुणिले इथे पाया 1 आहे, उंची 2 आहे, प्लस याची 1 आणि 1 आली, म्हणजेच 1/2 गुणिले 1 गुणिले 1, प्लस आपल्याला तिसऱ्या त्रिकोणाचे पाया 1 आहे आणि उंची 2 आहे, म्हणून 1/2 गुणिले 1 इंटू 2. याप्रमाणे आपण मांडणी करून घेतली. आता आपल्याला हा कंस सोडवून घ्यायचा आहे. मग इथे हे 2 गेले, हे 2 गेले, इथे हे 2 गेले, हे 2 गेले, म्हणजे इथे शिल्लक किती राहिला, 1. म्हणजेच इथे 1, पुन्हा इथे प्लस, इथे काहीच कट होत नाही, म्हणजे 1/2 आणि इथे पुन्हा अधिक 1. याप्रमाणे शिल्लक राहिले. म्हणजे 4 वजा यांचं जर आपण बेरीज करताना छेद समान करून घ्यायचा आहे, म्हणजे इथे 2, कारण छेद 2 येणार आहे, म्हणजे इथे 2 अधिक 1 अधिक 2 याप्रमाणे केलं तर बरोबर किती येतं पहा, 4 वजा यांची सगळ्यांची बेरीज 2 आणि 2 4 आणि 1 5,
5/2. पुन्हा आपण याचा जर आपण समान करून घेतलं तर 4 दुणे 8 वजा 5 छेदस्थानी 2 बरोबर इथे 3/2 हे शिल्लक राहिले आणि 3/2 ला तर बेक बे 10 म्हणजेच आपल्याला या 4 नंबरचं क्षेत्रफळ किती मिळालं 1.5 चौ सेमी आणि तो पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 वर। याप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता। वाटताना मोठं वाटतंय पण अगदी काही नाही। हे कॅल्क्युलेशन आपण व्यवस्थित केले तर नक्कीच आपल्याला उत्तर काढता येते। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्ही एक चांगल्या क्लासच्या शोधामध्ये असाल तर नक्कीच आमचा क्लास तुम्ही जॉईन करून बघा। झूम ऑनलाईन क्लास आम्ही सुरू केलेला आहे। स्कॉलरशिप, नवोदय आणि स्पर्धा परीक्षांमधील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे हे क्लास आहेत। मासिक शुल्क अगदी नाममात्र आहे। जर कोणाची इच्छा असेल आणि कोणी गरजू विद्यार्थी असतील त्यांना जर क्लास लावायचे असेल तर संपर्कासाठी जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपले 5वी ते 10वी रेग्युलर वर्गांचे जे क्लासेस असतात तर गणित विषयाचे आपण ते सुद्धा झूमवर क्लास सुरू केलेले आहेत। त्यासाठी जरी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्कीच करा। चला तर आपण पुढील उदाहरण लगेच बघूया। चला आपण पुढील 3 नंबरचा प्रश्न आहे। समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी 84 सेंटीमीटर व 42 सेंटीमीटर आहे। समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळा एवढेच क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाची परिमिती किती असेल? समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळा एवढेच म्हणजे हा समभुज चौकोन मी काढून घेतलेला आहे आणि याच्या क्षेत्रफळा एवढेच चौरसाची परिमिती विचारलेला आहे। चौरसाची परिमिती किती असेल? तर यामध्ये आपल्याला समभुज चौकोनाचे आपल्याला काय दिलेले आहे? कर्ण दिलेले आहे। म्हणजे हा कर्ण 1 आपण त्याला कर्ण म्हणजेच डायगोनल म्हणजेच आपण त्याला D1 म्हटला आणि याला D2 म्हटला। तर हे सोडवताना कसं सोडवायचं बघा। आधी आपल्याला समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळ माहिती असलं पाहिजे तर ते काढायचं आहे कारण आपल्याला 2 डायगोनल म्हणजे आपल्याला कर्ण दिलेले आहेत। म्हणून समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार। कर्णांच्या लांबींचा गुणाकार हे सूत्र होतं। आता आपल्याला इथे 1/2 कर्णांची लांबी, कर्ण कोण किती दिलेला आहे 84 आणि दुसरा कर्ण दिलेला आहे आपल्याला 42। याप्रमाणे बेक बे 8 बेदुणे 4 म्हणजे 42। म्हणजे आपल्याला इथे सरळ सरळ काय करायचं आहे 42चा स्क्वेअर करायचा आहे आणि याचा स्क्वेअर होतो 1764 चौ सेमी। याप्रमाणे आता आपल्याला काय विचारलेलं आहे? चौरसाची परिमिती विचारली आहे। म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे याची आपल्याला बाजू करून घ्यायची आहे आणि बाजू ती किती आलेली आहे आपल्याला 42 मिळालेली आहे। म्हणजे तोंडी होतं। जर इथे वेगळं आलेलं असतं समजा 42 आणि इथे वेगळी संख्या असती तर आपल्याला हे करायला लागलं असतं। आपल्याला क्षेत्रफळावरून बाजू काढावी लागली असती आणि मग परिमिती करायची असते। मग इथे आपल्याला मिळालेलं आहे चौरसाची बाजू बरोबर 42 सेंटीमीटर। मग आता चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू किंवा 4 इंटू साइड म्हणजेच 4 मल्टिप्लाय बाय 42 इज इक्वल टू 168 सेंटीमीटर।
आणि तो पर्याय क्रमांक आहे पर्याय नंबर 1 वर. याप्रमाणे हे सोडवायचं होतं. पुन्हा एकदा बघा, आपल्याला समभुज चौकोनाचे हे जे 2 कर्ण आहेत ते दिले होते. आपण इथे हा D1 आणि हा D2 मानू. AC हा D2 घेतला आणि कर्ण BD म्हणजेच डायगोनल BD इज इक्वल टू D1 घेतला. तर या दोघांचा गुणाकार भागिले 2 केले तर आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ मिळाले 1764 1764 चौस सेमी इतकं क्षेत्रफळ मिळालं. आता आपल्याला हा चौरसाची बाजू बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि क्षेत्रफळ किती आले 1764 बरोबर इथे बाजू. आता इथे आपल्याला माहिती आहे 42 आणि 42 आले, त्याच्यामुळे आपण एवढं काही करत बसलो नाही. परंतु इथे जर आपल्याला दोन्ही ठिकाणी जर वेगवेगळे उत्तर मिळाले असते, वेगवेगळ्या संख्या असत्या, तर मग याप्रमाणे आपल्याला काढायची आवश्यकता पडली असती. पण इथे पडली नाही, कारण डायरेक्टली आपल्याला याचा वर्गमूळ 42 आहे हे माहिती आहे. म्हणून इथे बाजू बरोबर वर्गमुळामध्ये 1764 बरोबर 42 हे आपल्याला मिळालेलं आहे. आणि चौरसाची परिमिती आपल्याला परिमिती विचारली आहे. परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू बरोबर 4 × 42 म्हणजे 4 गुणिले 42 बरोबर 168 168 सेंटीमीटर आपल्याला परिमिती मिळालेली आहे. आणि तो पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे हे उत्तर सोडवायचं होतं. चला प्रश्न क्रमांक 4 आहे. आकृतीत दाखवलेल्या माहितीवरून चौकोन ABCD चे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला ही आकृती दिलेली आहे. ABCD मी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला AD बरोबर AC दिलेला आहे आणि DC दिलेला आहे. याप्रमाणे आपल्याला ही माहिती मिळालेली आहे. म्हणजेच याच्या तीनही बाजू त्रिकोण ACD हा काय झाला, तीनही बाजू सारख्या आहेत. म्हणजेच हा कोणता त्रिकोण तयार झाला, तर तो झाला समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला क्षेत्रफळ विचारले आहे. याचे क्षेत्रफळ काढले म्हणजे आपल्याला दुसऱ्याचे सुद्धा क्षेत्रफळ मिळते, कारण हा समभुज त्रिकोण झालेला आहे. तर आपल्याला त्यावरून ABCचं क्षेत्रफळ काढता येणार आहे. पहिले आपण याचं काढू. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय होतं, वर्गमुळामध्ये 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे साइड स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ 3/4 मल्टिप्लाय बाय साइड स्क्वेअर इज इक्वल टू इक्विलॅटरल ट्रायंगल एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. याप्रमाणे होतं. म्हणजेच आपल्याला इथे आता याच्यात किमती जर भरल्या तर पहा, स्क्वेअर रूट ऑफ 3 वर्गमुळामध्ये 3/4 बाजू आपल्याला किती दिलेली आहे, तर बाजू 20 दिलेली आहे. ही 20 आहे आणि ही 20 म्हणजे आपल्याला सगळ्याच बाजू 20 दिलेल्या, म्हणजे 20 गुणिले 20 करायचे आहे. 4 × 4 4 × 5 20 म्हणजेच इथे वर्गमुळामध्ये 3 गुणिले 20 100 याप्रमाणे आपल्याला हे मिळालेलं आहे. आता आपल्याला माहिती की वर्गमुळामध्ये 3 बरोबर 1.73 मल्टिप्लाय बाय 100 तर ते केले तर 173 मिळतं. म्हणजे 173 कारण हा पॉइंट निघून जातो. याप्रमाणे आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. आता आपल्याला याचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे आणि BC आपल्याला 12 दिलेली आहे. कर्ण आपल्याला माहिती आहे, तर AB काढायचा आहे. आणि हा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच आपल्याला पायथागोरस थेरम वापरावा लागेल. म्हणून पायथागोरस नुसार खरं तर आपल्याला ज्या वेळेला पायथागोरस
थेरम विचारलेला असतो काटकोन त्रिकोणामध्ये. जर तुमचे पायथागोरस त्रिकूट जर पाठ असतील तर ही पुढची मी जेवढी प्रोसेस करणार आहे किंवा गणित सोडवणार आहे तेवढा वेळ आपला वाचतो आणि आपल्याला तो वेळ पुढच्या याला द्यावा लागतो. त्यामुळे जर आपण पायथागोरसचे त्रिकूट आहेत ते जर तुम्ही पाठ करून ठेवले, काही त्रिकूट जे सतत विचारले जाणारे साधारण, तर नक्कीच त्याचा लाभ होतो. तर पहा, याचं पायथागोरसनुसार आपल्याला लेंथ AB काढायची आहे. लेंथ AB बरोबर वर्गमुळामध्ये 20चा वर्ग वजा 12चा वर्ग करायचा. 20चा वर्ग किती होतो? 400 होतो. वजा 12चा वर्ग 144 होतो. यांची वजाबाकी जर आपण केली तर ती मिळते 256. आणि 256 कोणाचा वर्ग आहे? तर 16चा. म्हणजे आपल्याला ही 16 AB ची बाजू मिळाली. म्हणजे ही आपल्याला AB किती मिळाली? 16 मिळाली. आता यावरून आपल्याला या त्रिकोणाचं काय करायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले 16 गुणिले 12 याप्रमाणे. हे जर केले 12×8 = 96 याप्रमाणे. प्रश्नामध्ये विचारलेलं आहे चौकोन ABCD चे क्षेत्रफळ. म्हणून चौकोन ABCD चे क्षेत्रफळ बरोबर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं होतं 173 आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं 96. म्हणजे 173 + 96 = 269 चौरस एकक. आपल्याला कुठेही सेंटीमीटर, मीटर वगैरे काही परिमाण दिलेलं नाहीये म्हणून चौरस एकक येतं. म्हणजे उत्तर आलं 269 चौरस एकक. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला तो मिळतो, पर्याय क्रमांक 2. याप्रमाणे आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. पुढील प्रश्न आपण लगेच सोडवूया. 5वा प्रश्न आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 216 चौरस सेंटीमीटर असून समांतर बाजू मधील लंबांतर 12 व एक समांतर बाजू 16 असेल तर समांतर बाजूंमधील फरक किती? यामध्ये आपल्याला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र माहिती असलं पाहिजे. आता समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. याप्रमाणे समलंब चौकोन म्हणजेच काय तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम आपल्याला सूत्र पाहिजे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम = 1/2 सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. याप्रमाणे आहे. म्हणजेच 1/2 A + B × H याप्रमाणे आपल्याला सूत्र काढायचं आहे. आणि समांतर बाजू मधील म्हणजेच पॅरलल साइड्स मधली लंबांतर आपल्याला 12 दिलेलं आहे आणि एक समांतर बाजू 16 दिलेली आहे. तर यावरून आपल्याला त्या बाजूंमधील फरक काढायचा आहे. याप्रमाणे आपल्याला ट्रॅपेझियम म्हणजेच समलंब चौकोनाची आकृती येईल. आपण त्याला नाव देऊन घेऊ ABCD दिला आणि इथे हा पॉइंट E. ही काय झाली? उंची झाली आणि उंची म्हणजेच लंबांतर दिलेलं आहे 12 म्हणून इथे आलं 12. आणि आपल्याला समांतर बाजू आपल्याला एक जर आपण ही 16 घेतली तर ही किती आपण x मानूया. याप्रमाणे तर आपल्याला ही बाजू काढायची आहे आणि आपल्याला त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. तर क्षेत्रफळावरून आपल्याला AD एक बाजू लंबांतराची काढता येते. मग सूत्र लिहून घेऊ आपण अगोदर. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया ऑफ ट्रॅपेझियम = 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज ही आणि ही यांची दोघांची बेरीज गुणिले H म्हणजे उंची. उंची म्हणजेच आपल्याला 1/2 गुणिले A + B गुणिले H याप्रमाणे. आता 1/2 A आपल्याला माहिती नाही आपण त्याच्या ठिकाणी x मानला अधिक 16 गुणिले उंची दिलेली आहे 12. तर इथे हे दोन
एक बे बेसक 12 याप्रमाणे केले आणि यांचा गुणाकार जर आपण केला म्हणजेच x अधिक 16 आणि आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे 216 दिलेलं आहे. इथे 216 हे 6 आहेत ते इकडे गुणाकार व्यस्तात म्हणजे आपण काय केले भागाकारात गेले तर बरोबर x अधिक 16 याप्रमाणे आपल्याला मिळाले. यांचा जर भाग दिला तर आपल्याला इथे उत्तर मिळतं 6 × 6 6 × 18 आणि 6 × 7 36 बरोबर x अधिक 16 म्हणून x बरोबर 36 + 16 बरोबर या 20 हे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे x बरोबर इथे आपल्याला काय मिळालेलं आहे लंबांतर 20 मिळालेलं आहे आणि आपल्याला कुठलंही एकक इथे कुठलं एकक दिलेलं आहे सेंटीमीटर म्हणून हे सेमी याप्रमाणे. आणि तो पर्याय आता आपल्याला पुढे काय विचारलाय समांतर बाजूंमधील फरक विचारलेला आहे म्हणून समांतर बाजूंमधील फरक बरोबर एक बाजू आपल्याला 20 मिळाली दुसरी -16 केली तर 16 - 20 4 मिळते आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वर. याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. त्यानंतर आता आपण लगेच सराव उदाहरणं जे आहेत सराव संच आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. पहिलं उदाहरण कोणतं आहे आपण लगेच बघूया. सराव संच 15 त्यातलं पहिलं उदाहरण आहे गाडीच्या पुढच्या चाकाचा परीघ 2 पाय असून मागच्या चाकाचा परीघ 3 पाय आहे. जर पुढील चाकाचे मागच्या चाकापेक्षा 10 फेरे अधिक होत असतील तर गाडीने कापलेले अंतर किती. आता आपण पहिलं चाक आणि पाठीमागचं चाक साधारण कसं असेल कारण पहिलं जे चाक आहे त्याचा परीघ आपल्याला 2 पाय दिलेला आहे. पायची किंमत 22/7 किंवा 3.14 घेऊन जर गुणाकार केला तर इथे 2 पाय आहे आणि इथे 3 पाय आहे म्हणजे नक्कीच काय आहे की मागचा जो चाक आहे ते मोठ्या पहिल्या चाकापेक्षा मोठं असणार आहे किंवा पुढच्या चाकापेक्षा मोठं असणार आहे. तर याप्रमाणे आकृती होईल. मी आकृती काढून घेते म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आता आपण याप्रमाणे मी पुढचं चाक आणि मागचं चाक म्हणजेच काय तर 4 व्हील्स आणि बॅक व्हील्स आपण काढून घेतलेले आहे. पुढच्या चाकाचे आपल्याला परीघ दिलेला आहे पेरिमीटर म्हणजे सर्कम्फरन्स दिलेला आहे 2 पाय आणि मागच्या चाकाचं सर्कलचं परीघ सर्कम्फरन्स दिलेला आहे 3 पाय दिलेला आहे. आणि या दोन्ही चाकांतील फेरे म्हणजेच पुढच्या चाकाचा जो फेरा आहे तो मागच्या चाकापेक्षा 10 फेरे अधिक होतात. याप्रमाणे अर्थातच कारण का की पुढचं जे चाक आहे ते मागच्या चाकापेक्षा मोठं असल्यामुळे त्याचे फेरे अधिक होणार आहे. आता एक लक्षात घ्या ज्यावेळेला पहिलं जे चाक फिरायला लागतं म्हणजे पहिल्या चाकाने एक फेरा पूर्ण करतो त्यानंतर दुसरं जे पाठीमागचं चाक आहे ते सुद्धा आपल्याला फेरा पूर्ण करणार आहे. म्हणजेच दोन्ही चाकांचे फेरे आपल्याला इक्वल आहेत म्हणजे बरोबर फिरणार आहे. असं नाही की पहिलं चाक फिरून गेलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर केव्हा तरी दुसरं मागचं चाक फिरणार आहे. नाही, ज्या वेळेला गाडी पुढे जाते त्यावेळेला दोन्ही चाकं ऍट अ टाइम फिरायला लागतात. त्यामुळे आपल्याला इथे आपल्याला हे माहिती नाहीये की पहिल्या चाकाने एकूण किती फेरे केलेत आणि दुसऱ्या चाकाने मागच्या चाकाने किती फेरे केलेत. तर आपण हे घेऊ की चाकाचे फेरे बरोबर x मानू. आता पहिल्या चाकाचा फेरा आपल्याला 2 पाय आणि त्याने मानलेले म्हणजेच आपल्याला किती फेरे केलेले पहिल्या चाकाने माहित नाही म्हणून आपण त्याला मल्टिपल बाय गुणाकारात x करणार. त्यानंतर दुसरा म्हणजे पाठीमागचं जे चाक आहे ते 3x आहे आणि याच्यापेक्षा यांनी काय केलेलं आहे 10 फेरे कमी मारलेले आहेत किंवा जास्त मारलेले आहेत. तुम्ही असं आपण मांडून घेतलं. चाकाचे फेरे आपण x मानलेले आहे आणि पहिल्या चाकापेक्षा दुसऱ्या म्हणजे मागच्या चाकाने 10 फेरे
कमी मारलेले आहेत किंवा पुढच्या चाकाने 10 फेरे जास्त मारलेले आहेत, मी याप्रमाणे मांडणी करून घेतली. 2 पाय एक्स बरोबर 3 पाय कंसामध्ये एक्स वजा 10 म्हणजे एकूण मागच्या चाकाने मारलेले फेरे त्याच्यातून 10 आपण वजा करायचे. आता हा जो पाय आहे तो गुणाकार व्यस्तामध्ये म्हणजेच इकडे मल्टिपल इन्व्हर्स मध्ये इकडे गेला तर हा पाय आणि हा पाय कट होईल आणि शिल्लक काय राहतील 2x. 2x बरोबर 3x वजा 3 10 30 याप्रमाणे म्हणजेच 3x वजा 2x बरोबर 30 शिल्लक राहिले आणि म्हणून x बरोबर इथे 30 याप्रमाणे आले. म्हणजे प्रत्येकी 30 फेरे कंप्लीट केलेले आहेत. पुढे प्रश्न विचारलाय गाडीने कापलेले अंतर, म्हणून आपण इकडे लिहूया. म्हणून गाडीने कापलेले अंतर बरोबर पहिल्या चाकाचा परिघ आहे 2 पाय आर गुणिले त्याने मारलेले फेरे एकूण 30 म्हणजे 30 दुणे 60 पाय म्हणजेच किती गाडीने कापलेले अंतर 60 पाय म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं होतं. हेच आपण 2 पाय x अधिक 10 बरोबर 3x घेऊन सुद्धा आपण सोडवू शकतो. त्याप्रमाणे सुद्धा आपलं उत्तर 60च येतं. आपण लगेच पुढील उदाहरण बघूया. पुढील 3 नंबरचा प्रश्न पहा. चौरसाची प्रत्येक बाजू 50% ने वाढवली म्हणजे 50% ने वाढवली तर तयार होणाऱ्या नवीन चौरसाच्या क्षेत्रफळाचे मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाशी असणारे गुणोत्तर किती. म्हणजे पहिला चौरस जो दिलेला आहे त्याची जी बाजू असेल त्याच्यापेक्षा 50% ने 50% आपण ती बाजू जर वाढवून घेतली तर मोठी केली तर आपल्याला जो दुसरा नवीन जो चौकोन मिळणार आहे किंवा दुसरा नवीन चौरस जो मिळणार आहे तर म्हणजे दुसरा जो नवीन चौरस आपल्याला मिळणार आहे तर त्याचे क्षेत्रफळ आणि आधीच्या चौरसाचे क्षेत्रफळ यांचे आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे. तर पहा समजा आपण हा पहिला चौरस आहे असं समजलं आणि त्याची बाजू जर आपण 4 घेतली, ही 4 आणि ही 4 आहे. आता दुसरी म्हणजे आपण त्याला 50% वाढवली तर याचं क्षेत्रफळ किती येतं 4 गुणिले 50% भागिले 100. 50% म्हणजेच 50% इज इक्वल टू 50/100 याप्रमाणे 50 एक 50 50 दुणे 100 बेक बे बेदुणे 4 म्हणजेच 50% वाढ झाली म्हणजेच किती सेंटीमीटरने वाढ झाली. समजा हे आपण घेतलं 4 सेंटीमीटर म्हणजे 2 सेंटीमीटरने वाढलं म्हणजेच काय तर याचं क्षेत्रफळ किती होईल आणि या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 4चा वर्ग म्हणजे हे 16 स्क्वेअर सेंटीमीटर झाले म्हणजे 16 चौ सेमी हे पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ मिळाले. आता आपल्याला 50% या बाजूची वाढ केलेली आहे. 50% म्हणजे किती होतात तर 4ची 50% म्हणजे 2 सेंटीमीटरने लांबी वाढलेली आहे. तर दुसरा जो आपल्याला चौरस मिळालेला आहे तो याप्रमाणे मिळाला म्हणजे ही 6 सेंटीमीटर झाली, ही 6 सेंटीमीटर झाली म्हणजेच काय 4 अधिक 2 बरोबर 6 सेंटीमीटर ही आपल्याला साइड मिळाली याप्रमाणे. आता या चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढणार तर हा आपण चौरस 1 म्हटला, हा चौरस 1 म्हटला आणि हा चौरस 2 म्हटला तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 6चा वर्ग बरोबर 36 चौ सेमी म्हणजेच 36 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला गुणोत्तर विचारलेला आहे म्हणून
नवीन चौरसाचे क्षेत्रफळ मूळच्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असलेले गुणोत्तर काढायचे आहे। म्हणजेच इथे आपल्याला कसं लिहिता येईल तर नवीन क्षेत्रफळ भागिले आधीचे क्षेत्रफळ। नवीन क्षेत्रफळ आपल्याला किती मिळालं 36 आणि आधीचं होतं 16। जर आपण याला भाग दिला तर पहा 4 चौक 16 4 नवे 36 म्हणजेच 9:4 9:4 याप्रमाणे आपल्याला गुणोत्तर मिळालेला आहे आणि म्हणजेच रेशो मिळालेला आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर। याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं। आता तुम्ही म्हणाल की कशावरून पहिला जो चौरस आहे त्याची बाजू 4च असेल, वेगळी सुद्धा असू शकते। हो, नक्कीच वेगळी असू शकते। त्यासाठी आपण पहिल्या चौरसाची बाजू x मानू, त्यानंतर 50% वाढ म्हणजेच ती बाजू x, पहिल्या बाजूच्या 50% वाढ म्हणजे किती होते तर 50x भागिले 100 म्हणजे तर मिळतं 0.5x आणि त्याच्यानंतर नवीन जी बाजू मिळते ती x अधिक 0.5x बरोबर 1.5x एवढी आपल्याला मिळालेली आहे। मग आता आपल्याला नवीन क्षेत्रफळ काय मिळालं तर 1.5x चा वर्ग आणि त्याला आपल्याला गुणोत्तर विचारलेला आहे पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ, म्हणून गुणोत्तराला म्हणजे भागिले पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 1x चा वर्ग। आता 1x म्हणजेच काय तर x चा वर्ग म्हटलं तरी चालतं। आता x इकडे कट झाला आणि 1.5 चा वर्ग किंवा स्क्वेअर मिळतो आपल्याला 2.25/1। मग आता आपण जर दशांश चिन्ह काढून टाकलं तर 2.25 ला आपल्याला 100 ने गुणावं लागेल, म्हणून आपल्याला खाली 1 ला सुद्धा 100 ने गुणावं लागेल। म्हणजेच आपल्याला मिळतात, त्याचा जर आपण भागाकार केला तर तो मिळतो आपल्याला 9/4 म्हणजेच 9/4 आणि त्याचं गुणोत्तर म्हणजे रेशो येतो 9:4 9:4 आणि तो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 1। तुम्ही कसंही सोडवलं तरी उत्तर तेच येणार आहे। तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही सोडवा। पुढील उदाहरण आपण लगेच बघूया। पुढील 4 नंबरचं उदाहरण पहा। एका आयताचा कर्ण 15 सेंटीमीटर असून त्याची परिमिती 42 सेंटीमीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ काढा। आता अशा उदाहरणांमध्ये आपल्याला आयत दिलेला आहे आणि कर्णाची लांबी दिलेली 15 सेंटीमीटर दिलेली आहे आणि परिमिती आपल्याला आयताची परिमिती 42 दिलेली आहे। म्हणजेच ही झाली लांबी आणि ही झाली रुंदी। आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी याप्रमाणे होते। परिमिती आपल्याला 42 दिलेली आहे बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी। आता हे दोन इकडे भागाकारात गेले तर लांबी अधिक रुंदी किती मिळाली आपल्याला बरोबर 21 मिळाली। म्हणजे 42 ला 2 ने भागलं तर आपल्याला 21 मिळाली। आता हिच्यामध्ये आपल्याला कर्ण दिलेला आहे 15 आणि ABC हा त्रिकोण काटकोन त्रिकोण झाला। म्हणजेच इथे काय यूज झाला आपल्याला पायथागोरस वापरायचा आहे। मागच्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं की जर तुमचे काही पायथागोरसचे त्रिकूट जर पाठ असतील म्हणजेच पायथागोरस ट्रिपलेट्स जर तुमचे पाठ असतील तर आपल्याला खूप सारं कॅल्क्युलेशन टाळावं लागतं जेणेकरून टाळलं जातं। आता इथे पहा कर्ण 15 दिलेला आहे तर आपल्याला पायथागोरसचं ट्रिपलेट म्हणजेच पायथागोरस त्रिकूट बरोबर आपल्याला ते मिळतं 15 9 12 आणि 15 याप्रमाणे आपल्याला हे त्रिकूट मिळतं। तर कर्ण दिलेला आहे 15 आणि एक बाजू आपल्याला मिळाली ही मिळाली 12 आणि ही मिळाली 9 म्हणजेच आपल्याला लांबी मिळाली 12 आणि रुंदी मिळाली 9 याप्रमाणे मिळालं। आता यावरून आपल्याला पटकन त्रिकोणा आपलं आयताचं क्षेत्रफळ काढता येतं, म्हणून आयताचे
क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच 12 गुणिले 9, 12 108 चौ सेमी. आता पहा, तुम्ही म्हणाल हे कसं, तर आपल्याला लांबी अधिक रुंदी 21 दिलेली आहे आणि पायथागोरसनुसार आपल्याला ए बी आणि बी सी ची बाजू मिळाली आहे 12. 12 आणि 9, मग इथे 12 अधिक 9 केले तर आपल्याला त्यांची बेरीज पण मिळते 21च मिळते. म्हणजेच आपल्याला ज्या दोन बाजू मिळालेल्या आहेत आयताच्या त्या अगदी बरोबर आहेत आणि त्यावरून आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढता येतं. यानुसार आपल्याला वेळेची बचत करता येते. आता समजा तुम्हाला हे त्रिकुट जर पाठ नसतील आणि मग करायचं असेल तर तुम्हाला इथे पूर्ण सोडवून करता येईल, त्याला खूप वेळ लागतो. यानुसार आपल्याला इथे मिळालेलं आहे पा लांबी अधिक रुंदी बरोबर 21 मिळाले, म्हणून ब्रीथ इज इक्वल टू म्हणजे रुंदी इज इक्वल टू 21 वजा एल. म्हणजे हा बेरीज व्यस्तामध्ये इकडे अधिक आहे तर इकडे वजा होईल एल. आणि यानंतर आपण पायथागोरस म्हणजे ही आपल्याला मिळाली बी मिळाली 21 वजा एल आणि ही बी मिळाली. त्यानुसार पायथागोरसचं त्रिकुटाचं आपण सूत्र काढून आपल्याला त्या गोष्टी मिळतात आणि त्याच्यानंतर एरिया काढायचा म्हणजेच क्षेत्रफळ काढायचं. खूप सारा वेळ जातो, त्यामुळे थोडंसं आपलं डोकं चालवायचं आहे, आपली वेळ कशी वाचली जाईल हे बघायचं आहे आणि यानुसार करायचं आहे. आता एक अजून मी तुम्हाला ट्रिक्स सांगते की ज्या वेळेला आपल्याला त्रिकुट दिलेलं असतं, पहिलं पायथागोरस त्रिकुट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 3, 4, 5चं त्रिकुट आहे. आपल्याला कर्ण 15 दिलेला आहे, म्हणजेच इथे 15ला आपण जर त्रिकुट म्हणजे 3 बाजू जर आपण 3ने भागलं तर इथे आपल्याला 5 बाजू मिळते, म्हणजेच कर्ण 5 मिळाला. किंवा या त्रिकुटाला आपण सगळ्यांनाच जर आपण 3ने जर गुणाकार केला तर 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 5 15 याप्रमाणे आपल्याला त्रिकुट मिळालेलं आहे. हे एक. जर आपण 3, 4 आणि 5ला 2ने जर गुणलं तर आपल्याला कोणतं त्रिकुट मिळतं पहा. 3 दुणे 6, 4 दुणे 8 आणि 5 दुणे 10 याप्रमाणे आपल्याला त्रिकुट बनवता सुद्धा येतात किंवा त्रिकुट आहे की नाही हे ओळखता सुद्धा येतं. याप्रमाणे छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, त्या जर तुम्ही व्यवस्थित आत्मसात केल्या तर आणि त्याच्यावर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुमचा वेळेची बचत होईल. तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. तुम्ही म्हणाल मॅडम 3, 5 आणि 3, 4, 5चं असेल पण त्याच्याऐवजी दुसरं त्रिकुट असेल तर ठीक आहे, आपण दुसरं त्रिकुट 6, 8 आणि 10 असं त्रिकुट दिलेलं असेल तर त्याला जर 2ने जर गुणलं तर 6 दुणे 12, 8 दुणे 16, 10 दुणे 20 हे त्रिकुट मिळतं. तर पहा 12चा वर्ग 144 अधिक 16चा वर्ग 256 यांची जर आपण बेरीज केली तर ती मिळते 400 होते. आणि 400 कुणाचा वर्ग आहे तर तो 20चा वर्ग आहे, म्हणजे आपल्याला दुसरी बाजू 20 मिळाली, म्हणजे आपलं हे त्रिकुट बरोबर आहे. या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर पण खूप महत्त्वाच्या आहेत. आपण जर निरीक्षण केलं आणि आपण ते समजून घेतलं तर नक्कीच आपल्या वेळेची बचत होते. तुम्हाला ही ट्रिक्स आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला यासारख्या नवनवीन ट्रिक्स अजून शिकायला मिळतील. चला तर आपण पुढील उदाहरण घेऊ. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 144 इथे 4 सेमी पाहिजे कारण क्षेत्रफळ काढतोय आपण असून त्याच्या एका कर्णाची लांबी दुसऱ्या कर्णाच्या दुप्पट आहे. जर लहान कर्णाची लांबी तर लहान कर्णाची लांबी आपल्याला विचारलेली आहे, काढायची आहे.
तर सगळ्यांनाच माहिती आहे समभुज चौकोन म्हणजेच काय तर रोम्बस, आणि एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 144 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. स्मॉल डायगोनल, लेंथ ऑफ स्मॉल डायगोनल काढायची आहे, म्हणजे लहान कर्णाची लांबी काढायची आहे. तर सूत्र आपल्याला माहिती आहे, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार, म्हणजेच 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ 2 डायगोनल्स. आता इथे आपण कर्ण, पहिला कर्ण बरोबर D1 घेतला आणि पहिला कर्ण आणि दुसरा कर्ण म्हणजेच सेकंड डायगोनल इज इक्वल टू D2 घेतला. पहिला डायगोनल आपण तो दुसऱ्याच्या दुप्पट आहे, म्हणजे सेकंड डायगोनल x घेतला तर पहिला 2x येणार आहे याप्रमाणे. मग आता याच्यामध्ये जर आपण किमती भरून घेतल्या तर 1/2 इंटू 2x इंटू x, आणि आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे 144 दिलेलं आहे. यामध्ये हा 2 गेला, हा 2 गेला आणि x चा स्क्वेअर आला, म्हणजे 144 x स्क्वेअर. म्हणजेच काय झालं, x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 144. x बरोबर वर्गमुळामध्ये 144 आणि 144 हा 12चा वर्ग आहे, म्हणून आपलं उत्तर आलं 12 सेमी. आता 12 सेंटीमीटर कोणाचं आलं तर आपल्याला दुसरा कर्ण मिळाला. मग पहिला कर्ण किती, 12 गुणिले 2 24 मिळाला. म्हणून आपल्याला लहान कर्ण विचारलेला आहे, तर लहान कर्ण किती आला 12 सेंटीमीटर. म्हणून लहान कर्ण बरोबर 12 सेंटीमीटर, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. त्यानंतरचं उदाहरण आपण लगेच बघूया. पुढील प्रश्न आहे 6 नंबरचा. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 36 स्क्वेअर रूट ऑफ 3 चौरस सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? शक्यतो सगळ्यांनी समभुज त्रिकोण आणि समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आणि परिमिती यांचे जे सूत्र आहेत ते पाठ करून ठेवा, कारण जवळजवळ या प्रश्नां म्हणजे सराव संचामध्ये सगळेच प्रश्न फक्त आणि फक्त या 2च सूत्रांवर आधारित आलेले दिसत आहेत. चला आपण कसं हे सोडू. हा समभुज त्रिकोण मी काढलेला आहे आणि या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे 36 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3, 36 स्क्वेअर रूट ऑफ 3 दिलेला आहे. तर आपल्याला परिमिती काढायची आहे. मग समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आतापर्यंत सगळ्यांचंच पाठ झालं असेल. स्क्वेअर रूट ऑफ 3/4 साइड स्क्वेअर. म्हणून समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया ऑफ इक्विलॅटरल स्क्वेअर रूट ऑफ 3 वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे साइड स्क्वेअर. आता आपल्याला इथे क्षेत्रफळ दिलेलं आहे 36 स्क्वेअर रूट ऑफ 3 बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 3 भागिले 4 गुणिले बाजूचा वर्ग. म्हणून बाजूचा वर्ग बरोबर हे इकडे गुणाकार व्यस्तामध्ये जातील, तर वरती 4 येईल आणि खाली स्क्वेअर रूट ऑफ 3 येईल. आता इथे हा स्क्वेअर रूट ऑफ 3 हा स्क्वेअर रूट ऑफ 3 कट होईल, म्हणजे शिल्लक काय राहिले 36 चोक म्हणजे 4 × 24 2 4 × 12 आणि 2 14, म्हणजेच किती आलं बाजूचा वर्ग 144 आला. म्हणजेच बाजू बरोबर 144 कशाचा वर्ग आहे तर 12चा वर्ग आहे, म्हणजे बाजू आपल्याला किती मिळाली 12 सेंटीमीटर मिळाली.
12 सेंटीमीटर मिळाली। आता आपल्याला काय विचारलंय की त्रिकोणाची परिमिती विचारली, म्हणून त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले 12, 12 त्रिक 36 cm किंवा सेंटीमीटर, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर। याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं। पुढील प्रश्न लगेच बघूया। पुढचा 7 नंबरचा प्रश्न आहे, वर्गमुळामध्ये 12 सेंटीमीटर उंची असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? पुन्हा समभुज त्रिकोणावरच विचारलेलं आहे, म्हणजेच पहा आता समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3 छेदस्थानी 4 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3/4 साइड स्क्वेअर म्हणजेच बाजूचा वर्ग। आणि आपल्याला पहा असा जर समभुज त्रिकोण जर काढला, ही त्याची उंची झाली, या तीनही बाजू काय असतात सारख्या असतात। आता इथे उंची आपल्याला उंची दिलेली आहे स्क्वेअर रूट ऑफ 12 दिलेली आहे, उंची वर्गमुळामध्ये 12 दिलेली आहे। आपण ही x मानू, ही x मानू, तर कारण हा काटकोन त्रिकोण झाला, तर या ही x आणि ही x आहे, कारण तो समभुज त्रिकोण आहे। परंतु इथे आपल्याला 2 भाग झाले म्हणून याच्या हाफ झाली, आणि हा x/2 म्हणजे निम्मे निम्मे झाले। तर आपल्याला पायथागोरस नुसार आपल्याला ती जर हे काढून घेतली तर x चा वर्ग बरोबर वर्गमुळात 12 चा वर्ग अधिक x/2 चा वर्ग, यांची वर्गमूळ म्हणजे वर्गमूळ 12 गुणिले वर्गमूळ 12 म्हणजे हे 12 झाले, अधिक हे x चा वर्ग भागिले 4 असे होतात। म्हणजेच इथे आपण छेद जर समान करून घेतला तर 12 × 48 अधिक x चा वर्ग, हा 4 इकडे गेला म्हणजेच इथे 4x चा वर्ग झाला। आता हे 4x चा वर्ग वजा हा x चा वर्ग बरोबर 48, म्हणजेच इथे किती झाले 3x चा वर्ग, म्हणजेच इथे 48 झाले। तर आता इथे पहा आपल्याला, म्हणून x चा वर्ग बरोबर 48 भागिले 3 बरोबर 16 मिळाले। x चा वर्ग म्हणजे x बरोबर 4, म्हणजे आपल्याला बाजू किती मिळाली, ही बाजू किती मिळाली आपल्याला, ही 4 मिळाली, ही 4 मिळाली, आणि ही 2 आणि 2 म्हणजे 4 मिळाली। याप्रमाणे किंवा पूर्ण एक बाजू आपल्याला ही 4 मिळाली असं जर समजलं तर आपल्याला बाजूचा वर्ग म्हणजे हिच्यामध्ये जर आपण सूत्र घातलं तर याप्रमाणे गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे हे गेले हे गेले, तर 4 गुणिले वर्गमुळात 3 आपल्याला हे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर। आता इथे याप्रमाणे आपण केल्यानंतर इथे आपल्याला उंची मिळालेली आहे, पाया माहिती आहे, आपण यानुसार सुद्धा करू शकतो। म्हणजे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले बेस इंटू हाईट गुणिले पाया आहे 4 आणि उंची आपल्याला दिलेली आहे वर्गमुळामध्ये 12, हे गेले म्हणजे बरोबर 2 वर्गमुळामध्ये 12 मिळतात। जर आपण याची फोड जर केली तर पहा 2 वर्गमुळामध्ये 4 त्रिक 12 होतात, म्हणजेच काय तर हे 4 वर्गमुळाच्या बाहेर आल्यावर 2 येतील आणि वर्गमुळामध्ये 3 शिल्लक राहील, म्हणजेच 4 बेदुणे 4 हे 4 झाले आणि वर्गमुळामध्ये 3। तुम्ही असं करा का असं करा,
शेवटी आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे, 4 गुणिले वर्गमुळामध्ये 3 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. याप्रमाणे आपल्याला हे सोडवता येईल. त्यानंतरचा 8वा प्रश्न आपण लगेच बघूया. एका वर्तुळाचा परिघ व त्रिज्या यामधील फरक 74 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला हे जे वर्तुळ आहे त्याचा परिघ आणि ही जी आहे त्रिज्या r याच्यातील फरक 44 दिलेला आहे. म्हणून वर्तुळ परिघ वजा त्रिज्या बरोबर 74. आता वर्तुळाचा परिघाचं सूत्र काय आहे, 2πr वजा त्रिज्या म्हणजे r आणि हे मिळाले 74. तर इथून r आपण काय करू, कॉमन काढू. म्हणजेच इथे r आला, इथे कंसामध्ये 2π, r इथे गेला म्हणजे वजा 1 राहिला, बरोबर 74 राहिले. r इंटू 2π बरोबर पायची किंमत आहे 22/7 वजा 1 बरोबर 74. म्हणून r बरोबर इथे 44 r इंटू 44 वजा 7 भागिले 7 बरोबर 74. म्हणून r बरोबर 74. हे उलट गुणाकार व्यस्तामध्ये जाईल, 7 जाईल म्हणजे हा 7 इकडे गुणाकारात जाईल. 44 वजा 7 37 होतात. तर 37 दुणे 37 एक 37, 37 दुणे 74 होतात. 7 दुणे 14 म्हणजे r म्हणजे त्रिज्या किती मिळाली आपल्याला, 14 मिळाली. आता आपल्याला पुढे काय विचारलंय, वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारले आहे. म्हणून वर्तुळ क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे πr². पायची किंमत आहे 22/7 गुणिले r किती मिळाले, 14 म्हणजे 14 गुणिले 14, 7 1 7, 7 दुणे 14 म्हणजेच 22 गुणिले 2 गुणिले 14 आणि या सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला तर उत्तर मिळतं 616 चौसेमी आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. पुन्हा एकदा पहा, आपल्याला दिले आहे वर्तुळ परिघ व त्रिज्या यांतील फरक 74 आहे. हा वर्तुळाचा परिघचं सूत्र आहे 2πr. तिच्यातून आपल्याला r म्हणजे त्रिज्या वजा केली तर उत्तर मिळतं 74. मग आता आपल्याला इथे r आणि इथे r आहे, r आपण कॉमन काढला तर शिल्लक राहिले इथे 2π आणि इथून r गेल्यानंतर इथे 1 राहिला. पायची किंमत आहे 22/7 म्हणजे 2 गुणिले 22/7 वजा 1 केला, 22 दुणे 44 होतात आणि इथे आपल्याला छेद समान करायचा आहे म्हणजे इथे 7 ने गुणायचं आहे. तर 7 1 7, 44 वजा 7 37 होतात, 37 भागिले 7 हे गुणाकार व्यस्तामध्ये गेल्यानंतर 74 म्हणजे हे 7 इकडे जातील आणि हे 37 खाली जातील. 37 1 37, 37 दुणे 74, 2 गुणिले 7, 7 दुणे 14 म्हणजे त्रिज्या आपल्याला r म्हणजेच काय तर त्रिज्या आहे. त्रिज्या बरोबर आपल्याला किती मिळाले, 14 मिळाले. आता आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे πr². त्रिज्या आपल्याला 14 मिळाली आहे म्हणून 22/7 गुणिले 14 गुणिले 14, 7 ने 14ला गुणले म्हणजे 2, 14 दुणे 28, 28 गुणिले 22 जर केले तर त्यांचा गुणाकार मिळतो 616 चौरस सेंटीमीटर आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर. याप्रमाणे आपल्याला हे सोडवता येईल. मित्रांनो, तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडत असतील, समजत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांना सुद्धा हे उदाहरणं कशी सोडवायची त्याचा लाभ घेता येईल आणि परीक्षेमध्ये
मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या भागामध्ये राहिलेली संपूर्ण उदाहरणं आपण सोडवणारच आहोत. त्यामुळे ते जर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनल सोबत राहा, म्हणजेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो लगेच बघता येईल. आज आपण इथेच थांबूयात. विश यू ऑल दी बेस्ट. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.